परिषद घेतली होती जागतिक पातळीवरची. ते 5 देशाचे इथे लोक आले होते तज्ज्ञ, आणि जवळपास 47 तज्ज्ञांनी या सभागृहामध्ये बसून आपले विषय मांडले होते. खरं तर विषय असा आहे की किती बोजड विषय पर्यावरण. तर असल्या बोजड विषयामध्ये 600 माणसं सकाळी 9 आइए सर आइए बोमन इराणी साहेब आलेत, आपण सगळे म्हणून त्यांचं स्वागत करू. तर साहेब ते 9 तारखेला आपण दिवसभर एक कार्यक्रम झाला. माननीय मुख्यमंत्री महोदय आले, महामहिम राज्यपाल महोदय आले, आणि खूप सारी मंडळी या कार्यक्रमामध्ये येऊन गेली. त्यांचे जे भाषणं होते ती भाषणं वाचल्यानंतर काही लोकांना असं वाटलं की आपण काही करून ह्याची एक स्मरणिका काढावी आणि ती स्मरणिका आपण देशभरातल्या लोकांपर्यंत पोहोचवावी. तर विषय असा झाला की ती स्मरणिका तर निघाली, पण स्मरणिका एवढी चांगली निघाली की 156 पेजची. आणि आता एवढी चांगली स्मरणिका आहे, मग घरात प्रकाशन करण्यापेक्षा चांगला दिवस शोधून करावं. योगायोगानं जागतिक पर्यावरण दिन आहे, आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचे नेते पर्यावरणाच्या पर्यावरणाकडे कशा दृष्टीनं बघतात हे त्याचं एक उत्तम उदाहरण ते सगळ्या लोकांना दाखवून आजचा दिवस निवडला. मागच्या दिवशी काय झालं ते सांगायला. पहिलं लोक काय करतात की बैठक कशाला घेतात, बऱ्याच वेळेस असं होतं की आजच्या बैठकीत काय ठरलं तर पुढच्या बैठकीची तारीख ठरली, एवढंच होतंय. परंतु ऍक्शन प्रोग्राम काय आहे, आपण काय कशा पद्धतीनं मानवजात वाचवली पाहिजे, ह्याचे जगभरातल्या लोकांनी जी चिंता व्यक्त केली ती चिंता आपण एका पुस्तक रूपानं केली, आणि ती पुस्तक रूपानं तयार करून आज त्याचं आपण प्रकाशन समारंभ इथं ठेवलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, आज मला आनंद कशाचा आहे सांगतो तुम्हाला. उदयजी, आज आनंद 2-3 आहे. एक आनंद असा आहे की या सभागृहामध्ये लोक किती आहेत हा विषय नाही. या सभागृहात लोक कोण कोण आहेत बघा. शेतकरी कोण कोण आलेत हात वर करा. शेतकरी हे बघा, हे शेतकरी आहेत. आणि हे शेतकरी म्हणजे तसे नाही ते जिब्या फिब्या बगलत हाणून, हे डायरेक्ट शेती करणारे शेतकरी आलेले. नंबर 1. आता मला सांगा, शेतकऱ्याचं आणि बिल्डरचं काही संबंध आहे का? बरोबर आहे का? तर आता बिल्डर कोण, इथं बिल्डर आधी तुमचे कोण लोक आले तिथं, बिल्डर मधले काही लोक आले, काही इथं काही मंडळी आलेली आहेत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की इथं एक आनंदाची गोष्ट आहे की अखिल भारतीय अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुद्धा आलेले आहेत. म्हणजे बिल्डर असोसिएशनचे देशाचे बी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे बी अध्यक्ष आलेले आहेत. दुसरं इथं काय झालेलं आहे की ज्या लोकांचा शेतीशी संबंध नाही, ज्या लोकांचा बिल्डिंग व्यवसायाशी संबंध नाही, ज्या वेळेचा बांधकामाशी संबंध नाही, अशी सुद्धा मुंबईतली मंडळी काय आलेली आहे. कोण कोण आहेत शाहसाहेब? हे मुंबईत काय मुंबईतली मंडळी आहे. म्हणजे अधिकारी आहेत, शेतकरी आहेत, त्याच्यानंतर पुढारी. तर आता एक पुढारी आले ते पुरते आपल्याला पूर्ण महाराष्ट्राला, तर ते पुढारी बी आलेले आहेत. हे सगळे लोक इथं कशासाठी जमलेत हा विषय एकदा समजून घ्यावा लागणार आहे. बांबू माझं, रान माझं, रोप माझे, राखलो मी, लावलो मी, आणि तोड्याच्या वेळा साहेबाकडे जायचं. आता काही साहेबाचे प्रॉब्लेम नाही, तिथं बसणारे नाही, फॉरेस्टच्या काही न घेता सही करणं म्हणजे लकवास मारते. त्याच्यामुळे काय झालं, लोक म्हणले पैसे बी द्यायचे ना आपलंच बांब नकर म्हणजे बांबूच लावायचं सोडून दिलं लोकांनी. ही गोष्ट 2017ला नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आली. नरेंद्र मोदी साहेबांच्या लक्षात आलं की बांबू का वाढत नाही, त्याचं कारण हे कायदा खराब आहे. मग नरेंद्र मोदींनी 90 वर्षांनी 90 दिवसात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये कायदा पारित केला, आणि नरेंद्र मोदी म्हणले बांस एक घास आहे, खतम खेळ. बांस घास झालं त्या दिवसापासून तोडायला बी परवानगी नाही, लावायलाही परवानगी नाही. म्हणून इराणी साहेब आणि आपले हे दोघं म्हणले चलो हे अच्छा केलंय, आणि म्हणून आम्ही त्यांचं ह्या दोघांचं मुंबईमध्ये त्याला ऑक्सिजन पाहिजे, कार्बन कमी करायचे आणि ऑक्सिजन वाढवायचंय, तर तिथं झाडं वाढवावं लागणार आहेत. आणि ह्या 2 माणसांनी मुंबईला दिशा द्यायचं काम केलेलं आहे. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्याला विनंती करतोय, खरंच या 2 लोकांच्या टाळ्या वाजवतात.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, एक 6-7 महिन्यापूर्वी माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला एक सूचना केली आणि मला त्यांनी सांगितले की पाशा पटेल साहेबांची आपण भेट घेतली पाहिजे. पाशा पटेल साहेबांचा एक कार्यक्रम होता 6-7 महिन्यापूर्वी, त्याची माहिती घ्या आणि बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये आणि बांबूचे उद्योग सुरू करण्यामध्ये इंडस्ट्रीला काही सहभाग घेता येतो का याचा विचार करा आणि त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्या. मी पाशाबाईंशी चर्चा केली, नागपूरला होते, नागपूरला पाशाबाईंशी मी चर्चा केली, एक कार्यक्रम याच ठिकाणी झाला आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की बांबूच्या ठिकाणी राजकारणाव्यतिरिक्त कुठे कुठे केला जातो आणि खरोखरच मला समाधान वाटलं की जी मला माहिती नव्हती ती पाशाबाईंनी मला माहिती दिली आणि मला सांगितलं की याला जर इंडस्ट्रीचा दर्जा आपण देऊ शकलो तर अनेक शेतकऱ्यांचा याच्यामध्ये उद्धार होईल आणि महाराष्ट्र स्टेट हे बांबू लागवडीमध्ये आणि बांबूच्या इंडस्ट्रीमध्ये देखील जगाच्या पातळीवर काम करतंय अशा पद्धतीचा संदेश पूर्ण जगामध्ये जाईल अशा पद्धतीची सूचना मला पाशाबाईंनी केली आणि मला आनंद वाटतो की आम्ही ताबडतोब टीम अपॉइंट केली. त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील, आचारसंहिता होत्या, आता आचारसंहिता 2-4 दिवसामध्ये संपतील, पण युद्ध पातळीवर काम सुरू करतो हे आश्वासन देण्यापेक्षा आचारसंहिता ज्या दिवशी संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी पाशाबाई तुम्हाला बोलून त्याचा निर्णय घेतला जाईल आणि विधानसभेच्या अगोदर ही बांबू पॉलिसी देखील जाहीर केली जाईल. पण शेवटी आपण शेतकऱ्यांना काय देणार आहोत, शेतकऱ्यांची उन्नती कशी करणार आहोत याच्यावरच राज्याचा आर्थिक व्यवहार अवलंबून असतो आणि म्हणून ज्यांचा मी उल्लेख केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, त्यांच्याबरोबर त्यांच्या गावामध्ये मी 1-2 महिन्यापूर्वी गेलो होतो. पाशाबाई जमलेल्या शेतकऱ्यांना देखील कळलं पाहिजे की मुख्यमंत्री देखील नुसतं आश्वासन देत नाहीत. मी तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की डायरेक्ट आम्ही पर्यटनाच्या दृष्टीनं जे काही एक प्रकल्प मुख्यमंत्री महोदयांनी केलेला त्या ठिकाणी थेट जाऊ अशी माझ्या डोक्यामध्ये कल्पना होती, पण मध्येच गाडी थांबली आणि मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की जे तुम्हाला मी काम सांगितलं होतं ते पहिलं मी करण्याचा प्रयत्न केला आणि बांबूच्या वस्तू कशा तयार करतात त्याच्यावर ट्रेनिंग आणि बांबूच्या वस्तू तयार केल्यानंतर त्याची विक्री आणि प्रदर्शन हे करण्यासाठी मी छोटंसं युनिट सुरू केलंय माझ्या गावामध्ये. ते आपण सगळ्यांनी बघूया म्हणून आम्ही तिथे गेल्यानंतर आश्चर्यकारक असा धक्का बसला. अशा ग्रामीण भागामध्ये बांबूच्या निर्मितीतनं निर्माण झालेल्या वस्तू बघितल्यानंतर त्या जर मुंबईच्या मॉलमध्ये आणून ठेवल्या तर त्याची किंमत ही लाखो रुपयाची होऊ शकते याची मला खात्री पटली आणि त्याच वेळी मी निर्णय घेतला की हा देखील व्यवसाय मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमध्ये आणायचा आणि 50 लाखाचं कर्ज ज्याला ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी असेल आणि अर्बनमध्ये 25% सबसिडी असेल असं धोरण MIDCनं स्वीकारण्याचा निर्णय आम्ही ऑलरेडी घेतला आहे. फक्त आचारसंहिता झाल्यानंतर त्याची आपण अंमलबजावणी करू. पण शेवटी पाशाबाई बांबूची लागवड असेल किंवा शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठीच आम्ही मंत्री झालेलो आहोत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते देखील शेतकरी कुटुंबातलेच आहेत आणि जे शेतकरी कुटुंबातले असतात त्यांचा आविर्भाव आणि त्यांच्या आविर्भावामध्ये कधी मस्ती नसते आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना आपण जवळून ओळखता. त्यांनी तुम्हाला शब्द दिलेला आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी आज उदय सामंतने स्वीकारलेली. एवढाच शब्द मी या ठिकाणी आपल्याला आज मला बोमन महिना देखील एक विनंती करायची आहे की आपण या सगळ्या प्रकल्पाला जर मदत करणार असू तर आपण देखील कुठेतरी निर्णय घेणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळी बिल्डिंग बांधतो तर त्याच्यातला काही भाग हा बांबूच्या फर्निचरमध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली पाहिजे. आणि हे फक्त मी तुम्हाला सांगत नाही, आज या ठिकाणी मी जाहीर करतो माझ्याकडे देखील 12 गेस्ट हाऊसची कामं MIDCची महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आणि माझ्याकडे जवळजवळ 20 उद्योग भवनाची कामं सुरू आहेत. पाशाबाई तुमच्याशी बसून त्याच्यामध्ये देखील काही ठिकाणी बांबूचं फर्निचर असेल ही जबाबदारी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारण नुसतं कार्यक्रमाला जायचं, कार्यक्रमामध्ये तुमचं ऐकायचं आणि निघून जायचं आणि आश्वासनं द्यायची हे या काही सरकारनं केलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर मंथन जसं तुम्ही करताय तसं राज्यकर्त्यांनी देखील मंथन केलं पाहिजे आणि त्याच्यातला आउटपुट तुम्हाला दिला पाहिजे. मी पाशाबाईला जे ओळखतो मला तिथे राजकारण त्याच्यातलं पाशाबाई कळलं नाही. तुम्ही व्यासपीठावरच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं आणि त्यांना सांगितलं की ह्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा आणि माझं एकट्याचं सांगितलं नाही. तरी मी एवढ्या मागण्या मान्य करतोय
तुम्ही माझ्यासाठी टाळ्या मागितले नाही तरी टाळ्या मारण्या एवढ्या मागण्या मी मान्य केल्या नाही. पण मी त्यांना ते विधिमंडळाचे सदस्य असतानापासून जे मी काय ओळखतो की एका कामाच्या मागे ते लागले की त्या कामाच्या पण मागे हात धुवून लागतात आणि ते काम ज्याच्या मंत्र्याकडे आहे त्याच्या मागे देखील हात धुवून लागतात. शेवटी कधी कधी मंत्र्याची परिस्थिती अशी होते की पाशाभाई आले की जास्त डोक्याला ताप होतो म्हणून पहिलं त्यांचं काम करूया म्हणजे ते निघून जातील. इतकं हात धुवून पाठी लागणारा माणूस आज तुम्हाला सगळ्यांना लाभला आणि तुम्ही देखील त्यांना सहकार्य करताय. म्हणजे बिल्डर असोसिएशननं बांबू लागवडीमध्ये यावं हे आश्चर्यजनक आहे. हे खरोखरच म्हणजे पाशाबाईंचं असं कुठंच म्हणणं नाही की तुम्ही फ्लॅट डिस्काउंटमध्ये द्या, फ्लॅट मार्केट रेटमध्ये द्या, फ्लॅट मलबार हिजरा द्या. उलट तुम्ही इथं असलेलं घर कुठं विकलं म्हटले ना. मग तुम्ही आमदार असताना इथं घर तरी घेऊ शकला. मी मंत्री असून माझ्या नावावर इथं घर नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडं कुठेही ते कसं कधी येणार नाहीत की तुमचं काहीतरी भाव तुमचे कमी करा, आम्हाला फ्लॅट मिळवून द्या, आमच्या मित्राला फ्लॅट मिळवून द्या. पण त्यांनी जो उद्देश डोळ्यासमोर ठेवलाय तो पूर्ण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कारण त्यांनी सांगितलं की ऑक्सिजन बांबू लागवड केल्यानंतर किती बाहेर येतो, कार्बन डायऑक्साईड किती बांबू आत घेतो, हे सगळं स्टॅटिस्टिक तुमच्याकडे आहे. पण मला असं वाटतं की माझं एक प्रामाणिक मत की हा कार्यक्रम तर मोठाच आहे. जागतिक पर्यावरण दिन आहे, त्याच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र आलोय. मगाशी गर्दीचा तुम्ही उल्लेख केला, गर्दी किती आहे याच्यापेक्षा दर्दी किती आहे ते माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. गर्दीवर मी काय अवलंबून नाही किंवा किती लोक आलीत किती लोक नाहीत ह्याच्यावर आम्ही काही गणित मांडत नाही. पण पाशाबाई मला आपल्याला एक विनंती करायची आहे. हे जे काय आपण चळवळ बांबूच्या निमित्तानं उभी करतो ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, ही शालेय शिक्षणापर्यंत पोहोचली पाहिजे, ही माध्यमिक शिक्षणापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे धडा त्याच्यामध्ये यावा असं माझं म्हणणं नाही. पण जे काही त्यांचे काही तास असतात त्याच्यामध्ये तिथल्या मुलांनी जर आपल्या आईवडिलांना जाऊन सांगितलं की भविष्यामध्ये येणारं संकट जर बाजूला करायचं असेल तर त्याच्यातनं रोजगार देखील मिळू शकतो, म्हणून बांबूची लागवड करा, तर ही एक फार मोठी चळवळ आपण सगळीकडे पसरवू शकतो. यासाठी कुठेतरी आपण प्रयत्न केले पाहिजे. पर्यावरण पे संदेश यही है कि अगर पृथ्वी पे मानव जात अगर बचानी है तो हमको पर्यावरण का संरक्षण करना पड़ेगा. और पर्यावरण का संरक्षण करने के लिए अब सिर्फ दीवारों पे स्लोगन लिख के ये काम होने वाला नहीं है. तो ज़मीन में पौधे लगाना पड़ेगा तभी हो सकते हैं. 3 चीज़ें हमको बंद करनी पड़ेगी. एक तो कोयला जलाना, डीजल जलाना और पेट्रोल जलाना. और दूसरी तरफ में और एक चीज़ करना पड़ेगा, वो तो पौधे लगाना. ये 4 चीज़ अगर हम करेंगे तो हमारी अगली नस्ल बचेगी, वरना हमारी नस्ल बचने वाली है नहीं. 2040 के बाद हमारा पृथ्वी पे रहना नामुमकिन होने वाला है. अगर उसको मुमकिन अगर करना है तो हमको आज से ही काम करना पड़ेगा. और वो काम ये है कि हमको वृक्ष लगाना पड़ेगा. और वृक्ष में भी कौन सा लगाना पड़ेगा, जो जिसकी ग्रोथ फास्ट है और जिसका यूज़ मल्टी यूज़ और फास्टेस्ट ग्रोथ, ऐसा उसको चुनना पड़ेगा, ऐसा वैरायटी चुनना पड़ेगी. और उसमें सिर्फ बांबू है तो बांस से ही हम अब बचा सकते हैं, वरना हम बचने वाले नहीं है. ऐसी सिचुएशन है. और आज पर्यावरण दुनिया में आज जो पर्यावरण दिन हम ये कर रहे हैं उसका आज मना रहे हैं, तो उसके मौके पे आज मैं यही कहना चाहता हूँ कि अब हमको, जैसा कि एंटोनियो गुटेरेस जो यूनाइटेड नेशन ऑर्गेनाइजेशन के जनरल सेक्रेटरी है, उन्होंने अभी कहा है कि क्विक एक्शन होना चाहिए. अब बात करने के दिन ख़त्म हो गए, एक्शन के दिन आए हैं और एक्शन करेंगे तो ही हम बचेंगे, वरना बचेंगे नहीं. Special message on this World Environment Day. I mean, see, I don't want to give a message, but I want people, don't wait for anybody else. If you want to live a green life and a good life, we all have to start moving ahead and take the initiative ourselves. Government is doing his bit, but unless you don't do your bit, government will not succeed. So I tell you that you should grow more plants, grow bamboo, which is very good. It's an investment 1 to 5 times, is what I would say. Sir, any message for the Mumbai metropolitan region real estate has CREDA MCH? So CREDA MCH and Mumbai, as we have connected, we want to work with the usage of more of bamboo material in our furnitures or our in works which we are carrying out, so that it gets, we don't cut a tree which has a life of 100 years, but cut a tree which has a life of 3 years, and you can replant it, it regrows within 3 years again. So it's like a more recycled material which you're talking about. ह्याच्यासाठी रिअल एस्टेट इंडस्ट्रीज जे आहे ते फारच प्रोग्राम करत आहेत. 2050 पर्यंत
नेट झिरो कार्बन बिल्डिंग बनवायची आम्ही ठरवलेलं आहे आणि आमचे जे 14,000+ मेंबर आहेत ते सगळ्यांना आम्ही एज्युकेशन आणि टूल्स हे देत आहेत ज्याच्याबरोबर ते हे नेट झिरोचं टार्गेट ते पूर्ण करणार. आणि एक आणखी बातम्या देतो आपल्याला. हा क्रेडायचा 25वा वर्ष आहे आणि ह्या वर्षात आम्ही एक ठरवलेलं आहे की आम्ही 50 लाख झाड पूर्ण इंडियामध्ये प्लांटेशन करणार आहोत. 5 मिलियन स्क्वेअर फीट जे कमर्शियल डेव्हलपमेंट करणार त्याच्यासाठी ग्रीन बिल्डिंग्सचं सर्टिफिकेशन घेऊ आणि आजपासून जेवढे मोठे प्रोजेक्ट आहेत ते सगळेच एन्व्हायरमेंट सर्टिफिकेशन करूनच पुढे पाडूया. हे सगळं केल्यानंतर माझं असं बोलणं आहे की रिअल इस्टेट जे आहे ते एकदम प्रोग्रेसिव्ह माइंडसेटवरून पुढं चालतो आहे आणि इंडियामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल इस्टेट जे आहे तो इंडियाचं GDPचा बॅकबोन आहे आणि ह्याचं पर्यावरण जे इम्पॅक्ट होतं आहे ते आपण समजून घेऊ आणि त्याला जे काय करायचं असेल ते आम्ही स्टडी करून पुढं चालताना करणार आहोत.